यानंतर पुढची बातमी पाहूया। शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। किशोरी पेडणेकर सभागृहात येऊन सभागृहाची माफी मागत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब राहणार, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी दिली आहे। सभागृह तहकूब केल्यानंतर सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांकडून बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, तर सत्ताधारी पक्षाकडून किशोरीताई माफी मागा अशा घोषणा सुरू होत्या। सभागृह नेते यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही बाळासाहेब विकत घेतले नाहीत असं म्हटलं आणि त्यावरून सभागृहात मोठा राडा झाला। त्यामुळे महापौरांनी जोपर्यंत किशोरी पेडणेकर सभागृहात येऊन सभागृहाची माफी मागत नाही तोपर्यंत सभागृह तहकूब करत असल्याचं म्हटलं। त्यातच सत्ताधाऱ्यांनी देखील चांगलाच गोंधळ घातला। ज्या पद्धतीने सत्ताधारी म्हणून एक शिंदे गुट आणि भाजप यांना सभागृह चालवायचा आहे की नाही हा पहिला प्रश्न आहे। ज्या पद्धतीने फंड, ज्याचा फंडाचं वाटप असमानता आणली आहे, त्याच्यावर विषय निघतील का? ज्याप्रमाणे 33% आरक्षण आलंय, आरक्षणाला आम्हाला सगळ्यांना पाठिंबा द्या, आमच्या पक्षप्रमुखांनी पाठिंबा दिला, पण पाठिंबा देत असताना त्याचे काही विषय मांडायचे ते मांडलेच जाऊ नये सभागृहात,